तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण डालग्या काढून पिल्लांना सकाळी सकाळी काढलं आहे आणि बघू शकता आपण खिचडी हे रात्रीची जी काही उरली होती ती आपण खाद्य म्हणून त्यांना दिली आहे. असा खाद्यावरचा बचतसुद्धा होते आणि सकाळी पक्षी बघा, आपण यांना अशी स्वतंत्र व्यवस्था अशी करून दिली आहे. खुराड्यामध्येच एक बांबूची काठी लावून ते उंचावरती असे स्ट्रेसमुक्त असं वातावरण जगत असतात. तर त्यांना आपण अशी व्यवस्था जर करून दिली तर लहान पिल्लांना उंचावर बसण्याची लहानपणापासूनच सवय लागते व ते बघा कसे आनंदाने काडीवरती बसत असतात आणि खाली उतरत असतात. त्यांना इथे एक भयमुक्त वातावरण वाटत असते. असे उंचावर जर पिल्लं आपले सुरुवातीपासूनच बसले तर त्यांना खूप असं स्ट्रेसमुक्त वातावरण लागत असते. त्यामुळे आपण अशी व्यवस्था करून द्यावी. आपण त्यांना पाण्यामध्ये लिव्हर टॉनिक वगैरे देत आहोत आणि वेळोवेळी आपण त्यांना जे काही औषधं आहे ते आपण त्यांना देत असतो, कॅल्शियम वगैरे. आता वरती बघू शकता तुम्ही, तर आपण एक केज बनवला आहे जाळीचा 1 इंची. तर त्याच्यामध्ये आपले पिल्लं निघालेले आहे एका कोंबडीचे आणि ते सुद्धा एकदम 1 महिन्याचे झाल्यानंतर आपण त्यांना सुद्धा आपण अशीच व्यवस्था करून देणार आहोत. आणि असे जर पिल्लं आपण सांभाळले, हे मित्रांनो, आपण पिल्लं जी काढली आहे ते एका शेतकऱ्याकडून आपण चांगली अंडी आणली होती. गावरान शेतात त्यांचा फार्म होता, तिथून आपण अंडी आणली आणि या कोंबडीने सुंदररित्या पिल्लं काढली आहे. ही मल्टी कलरची अशी आपल्याकडे काहीतरी वेगळी अशी पिल्लं आपल्याकडे तयार व्हावी म्हणून आपण तिथून अंडी कलेक्ट करून आपण आपल्या गावरान कोंबडीखालती काढली आहे. आणि आता सध्या ही 1 महिन्याची आहे. त्यांची ग्रोथ, त्यांचे पंख वगैरे पाहू शकता. आता त्याच्यामध्ये काही 2-3 कोंबडे आहे आणि बाकी माहिती आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी निसर्ग ॲग्रो फार्मला